वेलकम बॅक टू माय चॅनल। आज जे आहे ना पियाला घेऊन मला पटापट घरातली काही कामं जी आहेत ती आवरायची आहे आणि मग त्यानंतर जे आहे ना मला माझं आवडीचं काम करायचं आहे। आज मला स्वयंपाक वगैरे बनवण्याचं काहीच टेन्शन नाही आहे। आज आम्ही बाहेर जे आहे जाऊन जेवण करणार आहे। काल पण ॲक्च्युली आम्ही रात्री बाहेरच खाल्लं होतं, पण आज असंच बेत झाला आणि पियाचे पप्पा म्हटले की आज जे आहे आपण काहीतरी असंच नॉर्मल जे आहे बाहेर जाऊन खाऊयात। मग म्हटलं एक्स्ट्राची काही ना काही कामं झाली पाहिजेत। मागच्या 2-3 दिवसापासून विचार करत होती सोफ्याचे कवर चेंज करूया, पण यासाठी करत नव्हती कारण जे आहे ना म्हणजे वातावरण थंड झालं आहे आणि ऊन पण एवढं पडत नाही आहे, ऊन सावली चालली आहे आणि एकदा जर असं काही जाडसर कपडे आपण धुवायला टाकले आणि जर ऊन नसलं तर मग ते खराब व्हायला लागतात, म्हणजे त्यांच्यात मग वास जातो आणि मग तो कुबट वास काही चांगला वाटत नाही। म्हणून मी उन्हाची वाट बघत होती, पण म्हटलं जाऊ दे आता शेवटी चेंज करून घेते। ज्या दिवशी चांगलं कडक ऊन पडेल त्या दिवशी मशीन लावून देईल आणि म्हणून मी ठरवलं आणि हे चेंजेस करून घेते आता आणि आपले तेच नेहमी रेग्युलर जे जुने सोफ्याचे कवर आहेत तेच परत अंथरून देईल। तर हे करता करता मला लक्षात आलं की पियाच्या डोक्यात काय चाललं असेल ना तेव्हा जेव्हा जी अशी ॲक्टिंग करून तुम्हाला दाखवत होती ती, म्हणजे तिचं हे म्हणणं असेल की मी खूप पॉवरफुल आहे म्हणून तिला दाखवावी लागेल ही क्लिप आणि विचारावं लागेल। आणि माहिती मला आम्ही भरपूर वेळ हसत बसणार आहे ते बघितल्यावर। तर आता बरेच अशी घराची जी रेग्युलर कामे आहेत ती मला करून घ्यायची आहे। मी तर आज असा विचार केला होता की आज जेवण पण नाही आहे, मस्त बाहेर जाऊन जेवायचं आहे, तर आजचा दिवस काही शूट वगैरे करायचंच नाही। पण एक गोष्ट जी होती ना ती इतकी एक्साइटमेंट होती काल रात्रीपासून माझ्या, म्हणजे इतकी एक्साइटमेंट मी सांगू शकत नाही। असं वाटत होतं काल रात्रीच हे काम करून टाकू की काय म्हणून। पण जेवण करून यायला आम्हाला जरा उशीरच झाला होता कारण 9:30ला आम्ही तिथे हॉटेलमध्ये गेलो आणि मग जेवण केलं आणि मग घरी येते तर 10:15 झाले होते आम्हाला। त्यामुळे म्हटलं आता जर केलं हे काम तर म्हणजे लाईट लावून बाल्कनी ते सगळं करा, तुम्हाला समजेलच म्हणजे। सो एवढं सगळं करा आणि मग झोपू कधी म्हणून मी राहू दिलं आणि माझी एक्साइटमेंट जरा साईडला ठेवून जे आहे म्हटलं झोपूयात। तर बघा आता इथे बघता बघता पियाला घेऊन जे आहे मस्त माझे सोफ्याचे कव्हरही चेंज झाले। म्हणजे मी जेव्हा पण ट्राय करते की सोफ्याचे कवर जेव्हा मला चेंज करायचे ना तेव्हा मी झटकून काढते छान आणि मग जे आहे ते टाकते, म्हणजे थोडीफार वरची जी धूळ असते ना ती तेवढीच निघून जाते आणि मग खूप जास्त आपल्याला जे आहे काम करायची गरज पडत नाही, प्रत्येक वेळी क्लिनिंग डीप क्लिनिंगची गरज पडत नाही। आणि हे जे तुम्ही बघताय ना टीव्ही युनिटच्या खाली सगळा पसारा, तर पियाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आता येणारे 2-3 दिवस तिला सुट्टी आहे, मकर संक्रांती वगैरे, आणि मग त्यामुळे जे आहे तिचं असं म्हणणं आहे की आता हे असंच राहू द्यायचं, जेव्हा पण माझी फ्रेंड घरी येईल आमचं सामान इथे असंच राहील, इथून आम्ही घेऊ आणि खेळू आणि परत मला जे आहे परत ऑर्गनाईज करायची मला गरज राहणार नाही। म्हटलं ठीक आहे बाई। तिने झाडू पण मारला बाय द वे घराला, एवढा व्यवस्थित नव्हता पण जसं काम केलं ना तसं आपण ॲप्रिशिएट केलं ना की मग मुलं नेक्स्ट टाईम कामं करतात। आपण म्हटलं काय पिया तू व्यवस्थित नाही केलं, इकडे राहूनच गेलं, मग पुढच्या वेळेला तुम्हाला रिक्वेस्ट कराव्या लागतील आणि ते काही काम करत नाही। मग त्यामुळे जसं आहे ना तसं ॲप्रिशिएट करायचं आणि चुकीचं पण असलं ना तर लगेच त्यांच्यासमोरच लगेच करून नाही घ्यायचं की असं झाडायचं तसं झाडायचं, म्हणून पडू द्यायचं तसं थोड्या वेळाने लक्ष नसताना मग आपण नंतर झाडून काढायचं, म्हणजे मग त्यांना कॉन्फिडन्स येतो की नाही आपण करतोय ना ते मम्माला आवडतंय असं। आणि असं प्रत्येक गोष्टीत असतं मनुष्याचं, आपण चुका काढल्या आपल्या कामातही कोणी चुका काढल्या तर त्या काही आपल्याला आवडत नाही। सो लहान मुलांचंही तसंच असतं। इथे बरेचसे कपडे होते कालचे, फक्त घरात घेऊन घेतले होते मी, घड्या वगैरे घालणं सगळं बाकी होतं आणि आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी बेडरूम पण क्लीन करून काढला। आता नंबर आहे शेवटचा रूम म्हणजे किचन। असं काही एअर फ्रायर वगैरे लावलं होतं थोडं ब्रेकफास्टसाठी, त्यामुळे जरा जे आहे ब्रेकफास्टचे सगळे भांडे, चहाचे भांडे ते सगळे जसेच तसे आहेत। फक्त मला आता हा किचन तेवढा क्लीन करून घ्यायचा आहे आणि भांडे वगैरे घसून झाले की मग माझं जे काम आहे ते माझं कंप्लीट होईल आणि फायनली मग मी माझ्या आवडत्या कामाला जी आहे ती सुरुवात करणार आहे। माझं नेहमीचं आवडतं काम काय आहे तर ते म्हणजे गार्डनिंग, म्हणूनच घरातली सगळी कामं जी आहे सरसर आवरून मी इथे बाल्कनीत आलेली आहे। माझ्याकडे 1 तास आहे, जे काही उलाढाल करायची मला बाल्कनीमध्ये त्यासाठी मी 1 तासात आता करायचं ठरवलेलं आहे। तर बघा कालच्या दिवशी जसं मी सांगितलं की रात्री आम्ही जेवून जेव्हा घरी येत होतो ना तर तेव्हा एक नवीन नर्सरी आहे रस्त्यात, आमच्या नेहमीच्याच रस्त्यात आहे हायवेला, तर तिथे ती नर्सरी बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की थांबूयात आणि फक्त बघूयात की काय कसे प्लांट्स आहेत। तर काल म्हटलं वेळ आहे असे घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं म्हटलं तर चला जाऊन चेक करू कशा आहेत प्लांट। तर बघितले मस्त छान हेल्दी दिसत होते। हे एक नवीन प्रकार जो आहे तो आणला, त्याचं नाव वगैरे मला माहीत नाही, आणि बाकी 3 पिटोनिया आणले आणि मला महत्त्वाचं हे घ्यायचं होतं की मला तुळशी घ्यायची होती, त्यासाठी म्हटलं तुळशी जर छान हेल्दी मिळाली तर तुळशी घेऊया आणि घरी जाऊया। पण हे इतके छान छान प्लांट्स आणि हेल्दी होते आणि त्या तिथल्या जे आहे नर्सरीवाल्याला जेव्हा सांगितलं की कितीचं आहे काय आहे तर तो मला म्हटला की ऑफर चल रहा है अभी, आपको जो निकालना है आप निकाल लो, हम बाद में देख लेंगे। तरी मी त्याला सांगितलं की कितीला देशील ना
तू तरी पण, आणि जनरली 30-30 रुपयाला मी होऊन जातात. तर तो म्हटला की आप निकालो, आप निकालो. मग मी काढले त्याला असे, आणि मी त्याला बोलता बोलता बोलली होती की मी 20पेक्षा जास्त देणार नाही म्हणून. तर मग मी असे 4 प्लांट जे आहेत ते असे पिटुनियाचे 3 घेतले, आणि ते एक सेपरेटवाला एक दुसरं घेतलं, आणि एक तुळशी घेतली, आणि असे सगळ्यांचे जे आहे मी त्याला फक्त 80 रुपये देऊन आलेली आहे. लास्टला मी त्याला 20-20 रुपये म्हणली होती, तरीही नंतर बार्गेनिंग करून जे आहे मी त्याला 80 रुपयामध्ये 5 प्लांट जे आहे हे घेऊन आली. तर मला असं वाटतं की हा फायद्याचा माझ्यासाठी जो होता ना, हा सगळा माझा शॉपिंग जी होती ती फायद्याची झाली. आणि पिटुनिया खरंच खूप हेल्दी आहे. फक्त आता व्यवस्थित जे आहे माती वगैरे बनवायची आहे, आणि त्यानंतर त्यांना व्यवस्थित जे आहे पुढचं जे त्यांचं जर्नी आहे ती मला जर व्यवस्थित घालवली ना, तर माझ्याकडे जे 1-2 पिटुनिया आहेत बघा, सगळ्यात स्टार्टिंगला मी आणले होते पिंक कलर आणि रेड कलर, तसे जर व्यवस्थित राहिलेत ना तर खूपच फ्लावरिंग होणार आहे. म्हणजे नवीन ब्रांचेस एवढ्या आहेत ना त्यांच्यामध्ये, म्हणूनच मी घेऊन आली. आणि पहिल्यांदा प्लांटची शॉपिंग एवढ्या रात्री 10 वाजता केली आहे मी. पण चला असो, त्याच्यासाठीच माझी एक्साइटमेंट होती की याला लवकरात लवकर शिफ्ट करून घेऊया. ॲक्च्युली यासाठी पण करायचं आहे की मला गावी जायचं आहे, 3 ते 4 दिवसासाठीच जायचं आहे मला. आणि त्याचंही मला टेन्शन आहे की मी गावी गेल्यानंतर माझ्या झाडांना काय होईल. म्हणजे मला माहिती माझी झाडं कमी पाण्याने मरणार नाहीत, माझी झाडं जास्त पाण्याने मरतील, कारण पियाचे पप्पा असणार आहे तिथेच. आणि त्यांचं 1-2 वेळा मी असंच, म्हणजे जेव्हा माझं यूट्यूब वगैरे नव्हतं ना तेव्हाचा मला एक्सपिरियन्स आहे की तेव्हा त्यांनी माझे झाडं जे आहेत, म्हणजे जेवढे असायचे ना त्याच्यामधून माझे अर्धे झाडं तरी ते खराबच करायचे, एवढं त्यांची काळजी एक्स्ट्राची घ्यायची. सो ह्या टायमाला तसं व्हायला नको, म्हणून घेताना विचार करत होते मी की खरंच घेऊ की नको घेऊ, काय होईल, की गावाहून आल्यानंतर घ्यायचं. पण मग सीझन पण चालला जातो, कारण विंटर सीझनमध्येच फ्लावरिंग प्लांट जे असतात ते खूप छान मिळतात. तर कुठल्याही प्लांटसाठी माती प्रिपेअर करण्यासाठी ना, म्हणजे मातीच छान प्रिपेअर करून घ्यायची की त्याच्यामध्ये कंपोस्ट, रेती असेल, कोकोपीट असेल, फंजीसाईड असेल, बोन मील असेल, जे जे तुमच्याकडे आहे ते व्यवस्थित प्रमाणामध्ये मिक्स करून माती जर तुम्ही एकदाची छान तयार केली ना, तर कुंडीमध्ये प्लांट शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला जवळजवळ महिना 1.5 महिना बघण्याची काहीच गरज नसते. काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खाद वगैरे टाकायची काहीच गरज नसते, जर माती चांगली असली तर. आणि कधीही चिकट माती जी असते ना ती जास्त यूज करू नका. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे चिकट मातीच प्लांटसोबत येते, मग तिला जर आपल्याला छान भुरभुरी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही कोकोपीट मिक्स करू शकतात. नाहीतर मग तुम्ही जे आहे सँड मिळते, नर्मदा रेती ज्याला म्हणतो आपण, ती तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतात. त्याच्यानेही जी माती असते ती थोडी छान भुरभुरी होऊन जाते, आणि पाणी त्यामध्ये जास्त थांबत नाही, लगेच ड्रेनेज होलमधून बाहेर निघून जातं. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तू माती कुठून आणली. जेव्हा मी गार्डनिंग स्टार्ट केली होती तेव्हा 3-4 कुंड्या भरून जे आहे मी विकतच त्यांच्याकडून घेऊन घेतलेल्या होत्या. आणि असं नॉर्मल गार्डन वगैरे जे असतं तिथून पण तुम्ही थोडीफार आणली की मग हळूहळू आपण नवीन प्लांट्स आणतो, त्याची ही माती बनते, आणि मग अशा पद्धतीने आपण अजून त्यामध्ये कोकोपीट वगैरे ॲड करतो. मग हळूहळू आपल्याकडे जी असते ती माती जमा व्हायला लागते. आता मला विकत माती आणण्याची गरज नाही किंवा कुठूनही माती घेण्याची गरज नाही, हळूहळू करत माझ्याकडे जमा झालेली आहे. तर बघा, सगळे प्लांट जे होते ते माझे मस्त कुंडीमध्ये इथे ट्रान्सफर करून झालेले आहेत. सगळ्यांना मस्त पाणी देते. पहिल्यांदा जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तेव्हा छान पाणी द्यायचं, ड्रेनेज होलमधून खाली निघालं पाहिजे. आणि कधीही नर्सरीमधून प्लांट्स आणले ना, माझ्यासारखी घाई करू नका. माझ्याकडे रिझन होतं लगेच शिफ्ट करण्याचं, 2-1 दिवस थांबायचं आणि मग जे आहे कुंडीमध्ये शिफ्ट करून घ्यायचं. आणि हो, तुम्ही जर सीझनल प्लांट आणत असाल तर त्यांची माती जास्त काढायची नाही, जशीच्या तशी तुम्ही पिशवी फाडली की डायरेक्ट कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं. सो मला आता सवय झाली आहे, एक्सपिरियन्स झाला आहे, म्हणून मी थोडाफार खालची माती काढली, पण तर मग काही होत नाही. पण नवीन असाल, तुम्ही बिगिनर असाल तर मग रिस्क घ्यायची नाही. जे काही हार्डी प्लांट आहे, वर्षानुवर्ष चालणारे प्लांट्स असतात, त्यांची तुम्ही थोडी माती काढून घेतली, रूट्स मोकळ्या करून घेतल्या तर चालतं, पण यांची जी आहे करायची नाही, कारण यांच्या रूट्स खूप स्मॉल असतात. आणि इथे तुम्ही स्टार्टिंगपासून बघत असाल की पिया माझ्यासोबतच बसून जे आहे तिची भांडी कुंडे आणून खेळत होती, आणि आता उरलेल्या मातीसोबत ती मला म्हणते की मम्मा 2 दिवस फक्त हे असंच राहू दे, मला 2 दिवस माती खेळायची आहे. म्हटलं तू फक्त आजच्या दिवस खेळ आणि मला क्लीन करायचं आहे, कारण रोज हा पसारा नाहीतर असाच असतो. ते सगळं आवरलं मी, आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं बाहेर येऊन. आणि आता जे आहे थोडा टाईम होता, मग पियाच्या पप्पांचं चाललं होतं की इथे आपण जरा वेळ आपलं वॉक पण होऊन जाईल, दर्शन पण होऊन जाईल, आणि मग थोडा वेळ गेल्यानंतर घरी झोपूयात, नाहीतर मग काय कामं असेल ते करूयात, असं म्हणून जे आहे आम्ही इथे थोडा टाईम स्पेंड करण्यासाठी आलो आहे. तर तुम्हाला मी आधीच व्ह्यू दाखवला. सो हे जे थेऊरकडे जाण्याचा मार्ग आहे ना, तिथे जे आहे हे जोगेश्वरी मंदिर आहे. आणि असं दुपारी वगैरे किंवा निवांत टायमाला तुम्ही जात असाल, असं एवढी गर्दी नसते तिथे. सो मस्त जाऊन तिथे निवांत तुम्ही बसू शकतात, आणि देवीचं दर्शन वगैरे जे आहे तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न चालला आहे माझा. इथे पहिल्यांदा हे दरवाजा त्यांनी ओपन ठेवला आहे, आय थिंक क्लिनिंग वगैरे चालली आहे त्यांची. आणि पावसाळ्यामध्ये हा जो व्ह्यू असतो ना तो इतका सुंदर असतो ना, म्हणजे आता सगळी झाडं सगळी जडली आहेत तिकडची, अदरवाईज पावसाळ्यात खूप छान वाटतं.
तिकडून जे आहे दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी जे काही कामं पडली होती माझी ती केलीत मी आणि लगेचच 4 वाजलेत. म्हटलं चला आता लवकर चहा घेऊयात आणि चहा घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहोत डीमार्टमध्ये. म्हणजे 1-2 गोष्टी आहेत ज्या मला घ्यायच्या होत्या आणि तुम्हाला सांगतेच मी पुढे काय जे टॉवेल्स वगैरे आणि बाकी काही दिसलं तर मग आपलं घेतलंच जातं की हे नाही मग चला घेऊन घ्या. ॲडिशनल गोष्टी डीमार्टला आलं म्हणजे एक्स्ट्राचा खर्च हा फिक्स असतो. तर हा टॉवेल दिसला मला ज्याची काही गरज नव्हती पण म्हटलं सॉफ्ट आहे चला घेऊयात, 50 रुपयाचा आहे. ऑनलाईन मागवायचा विचार चालला होता माझा की सेटमध्ये मागवूया, पण इथे म्हटलं चला एक ट्राय करून बघूया, किचनसाठी पाहिजे होता मला. तर हा एक टॉवेल घेतला आणि एक मोठा जो अंघोळीचा टॉवेल असतो ना तो एक घ्यायचा होता. पण इथे ना संक्रांतीसाठी जर तुम्हाला हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही डीमार्ट पण कन्सिडर करू शकतात बरं का. भरपूर छान छान जे होते ना म्हणजे असं बजेटमध्येही होते आणि छान छान वस्तू होत्या, काहीतरी युजफुल कोणाला द्यायचं असेल तुम्हाला तर बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि तुम्ही जर असेल जवळपास तुमचं डीमार्ट आणि शहरात राहत असाल तर मग तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा डीमार्टला की तुमच्या बजेटमध्ये तुम्ही काय काय देऊ शकतात. मला तर आवडलं पण मला म्हणजे हळदी कुंकू वगैरे मी काही करणार नाही आहे. त्यानंतर पियाचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही छोटी डायरी तिला घ्यायची होती. घरी एक आहे पण ती संपेल त्याच्या आधी मला दुसरी पाहिजे म्हणून तिचं जे आहे इथे डायरी घेण्याचं महत्त्वाचं काम जे होतं ते तिने कंप्लीट केलं. आणि माझं एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मला घ्यायचा होता जो माझा काचेचा जग आहे बघा. बऱ्याच दिवसापासून मला वाटलं कोणीतरी नोटीस करेल म्हटलं आणि मला सांगेल की तुझा काचेचा जग खूप दिवसापासून दिसत नाही, तर मी तो फोडला. म्हणजे फोनवर बोलता बोलता असंच ना मी व्यवस्थित ठेवला असं मला भास झाला पण मी त्याला तिरकस ठेवला होता आणि तो किचनवरून डायरेक्ट खाली पडला आणि फुटला. तर आता त्याला 1.5-2 महिने झाले फुटल्यानंतर आणि मी घेऊ म्हणत शेवटी आज इथे जे आहे घेण्याचा प्लॅन केला आणि आल्यावर इतका पश्चाताप झाला मला की इथे जगच नाही आहे. म्हणजे ते म्हणले की आउट ऑफ स्टॉक आहे, कधी येईल काही माहीत नाही. आणि मला असं होत होतं की इतका स्वस्त दुसऱ्याकडे तसा काचेचा जग जो आहे पाण्याचा तो कुठेच मिळत नाही. ऑनलाईन पण घेतला ना तर महाग मिळतो, सेम टू सेम मिळतो पण महाग मिळतो. म्हणून मला खूपच दुःख होत होतं. मी त्यांना पूर्ण विचारलं आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे 12 वाजलेले तुम्ही इथे बघू शकतात. कारण मी इतक्या दिवसापासून स्वतःला होल्ड केलं की अरे माझ्या चुकीने हा पडलेला आहे तर थोडे दिवस पनिशमेंट म्हणून जे आहे मी इतके 2 महिने काढले आणि मग घेण्याचा प्लॅन केला. आणि इथे आली तर काय मला जगच मिळत नाही, तो पण कधी येईल ते माहीत नाही. आणि ते असं तापलेल्या डोक्यामध्ये असतं ना की नाही भेटला तर हे घेऊन टाकू मी. पण बरं झालं की माझ्यासोबत कोणीतरी मला सांगणारं आहे की काय कामाचं नाही बाई ते नको घेऊ म्हणून. नाही तर खरंच मला असं वाटत होतं ना की मी किती मोठी चूक केली इतके दिवस थांबून आणि कधीच तरी घेऊन आली असती, नंतर येईल की नाही येईल असं माझ्या सगळं डोक्यात चाललं होतं. चला असो, येताना जे आहे भरपूर भाजीपाला जो आहे तो आम्ही आणला. आणि कारण उद्यापासून जरी पियाला 1-2 दिवस सुट्टी असली पण विकेंड म्हणला म्हणजे 1 दिवस भाजीपाला आणि ग्रोसरी भरण्यामध्येच जातो. जर तुम्ही शहरात आणि नोकरीवाले लोक असणार तुम्ही तर तुम्ही ही फिलिंग जी आहे ती तुम्ही समजू शकतात. म्हणजे 1 दिवस ना आठवड्याचा जो शेवटचा दिवस असतो तो फक्त भाजीपाल्यामध्ये जातो आणि जी काही ग्रोसरी भरायची त्यामध्ये जातो. कुठे फिरणं काही होतच नाही म्हणजे. आणि एवढी मोठी पिशवी भरून आणली आहे तरी पण घरी आल्यानंतर जेव्हा आपण तो भाजीपाला काढतो तेव्हा रिअलाईज होतं की अरे आपण महत्त्वाच्या तर 3-4च भाज्या आणल्या आहे, बाकी सगळं तर असंच आणलं आहे. कोथिंबीर आणि वाटाणे हे सगळे तर भाजीमध्ये कन्सिडर होतच नाही. म्हणजे जी फ्युचर म्हणजे पूर्ण विकेंडची जी आपली पुढच्या विकेंडपर्यंतची प्लॅनिंग असते ना ती इथे घरी आल्यावर समजतं आपल्याला की अजून एकदा जावं लागणार आहे आणि भाजीपाला आणावा लागेल आपल्याला. तर चला इथे पियाला तिच्या आवडीचं काम दिलेलं आहे. तिला वाटाणे निवडायला खूप जास्त आवडतात आणि मी पण कोथिंबीर निवडत बसलेली आहे. आज जेवणामध्ये साधी खिचडी बनवायला टाकली आहे, कुकर लावला मी आणि ही कोथिंबीर वगैरे सगळं निवडून घेते. म्हटलं अगदी पूर्ण भाजीपाला व्यवस्थित वॉश करून डब्यांमध्ये भरून ठेवते म्हणजे मग जेव्हा पाहिजे तेव्हा डायरेक्ट आपण घेऊन जे आहे ते स्वयंपाकाला लागू शकतो. तर चला मग आता आम्ही मस्त आमचा भाजीपाला इथे निवडतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.